लोकप्रतिनिधी म्हणून, आपले सेवक म्हणून आमची भूमिका एवढी असते की बाबा तुम्हाला नाराज करता कामा नये. तुमच्या प्रत्येक गोष्टी आम्ही ऐकल्या पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांचं पण मी आणि आमचे त्या खात्याचे जे काही जाधवजी आहेत सगळ्या जणांचं मी, आमच्या अपर जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या सगळ्या जणांचं मी धन्यवाद दे. सकारात्मक मानसिकतेचे अधिकारी अगर असतील, ज्याला खऱ्या अर्थाने तो प्रश्न सोडवायचा आहे, खऱ्या अर्थाने नियमाच्या अनुसार लोकांना न्याय द्यायचा आहे, तर कुठलीही अडचण येत नाही. याचं उत्तम उदाहरण हा नरडवे प्रकल्प आहे. म्हणून जिल्हाधिकारी सकट सगळ्या जणांचं मी धन्यवाद. म्हणून धन्यवाद देण्याची रांग बघा केवढी मोठी आहे. तर त्याशिवाय आजचा दिवस उजाडलाच नसता, तुमच्यापर्यंत येण्याची संधी झाली नसती. आपण भांडतच राहिलो असतो, काही ना काहीतरी एक दुसरा प्रश्नच उभारत असतो. मी मुद्दामून म्हणून ढवळजींना सगळ्यांच्या माझ्या जिल्हाधिकाऱ्यांचे सत्कार संपले, मी त्यांना बोलवलं आणवलं, बाबा आमचे ठीक आहेत पण प्रमुख सत्कार तर राहिलाय त्यांचा तरी करा. म्हणून मी आमच्या संदेश सावंतजींचा सत्कार करायला लावला. कारण का खऱ्या अर्थाने माझ्या पाठपुरावा करून शेवटी आम्ही 10 गोष्टी मागे पळत असतो, पण आमच्या ह्यांच्यासारखे जे सहकारी आहेत, जे मागे लागू का नाही, हा नरडवेचा प्रश्न सुटलाच पाहिजे, लोकांना त्यांचे अधिकार भेटलेच पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थाने कोणी भूमिका आणि मेहनत केली असेल, पाठपुरावा केला असेल, तर ते माझे सहकारी संदेशजी सावंत आहेत. याचा हक्काने मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणून अशाच पद्धतीने सगळ्यात सकारात्मक भूमिके मानसिकतेचे लोक आपण एकत्र आलो आणि बघा आजचा दिवस चांगल्या पद्धतीने उजळला. आणि हे तर सुरुवात आहे. 799 भूखंड अजूनपर्यंत द्यायचे आहेत आणि आज 2च भागाचे भूखंड देण्याची प्रक्रिया फक्त आम्ही लोकांनी सुरू केली. आता शेवटपर्यंत जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार भेटत नाही, त्याला त्याची मागणी जी काय त्यांनी अपेक्षा ठेवली ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही काय ह्याचे पाठ सोडणार नाही. काही लोकांनी भूखंड मागितलाय, काही लोकांचे मोबदले द्यायचे, सगळ्या जणांना प्रत्येकाला. कारण का मला काही लोकांनी मुंबई मंडळाचे काही व्हॉट्सअप ग्रुप साहेब दाखवले, त्यांनी मला अरे बाबा भूखंडाचे ठीक आहे, आमचा मोबदला तर भेटणार ना, विचार जरा तुझ्या मंत्र्याला. सगळ्या प्रत्येकाला सांगेन ज्याचे मोबदले मिळतील, ज्यांचे भूखंडे मिळतील, प्रत्येकाला समाधान करण्याचं काम आमचं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होईल. आता एवढे मोठे भूखंड भेटतात, त्या तुलनेने जवळसाहेब टाळ्या फार कमी पडतायत ना. भूखंड थोडं कमी केले पाहिजे. आता भूखंड देतोय, घर देतोय, तर हात तर राखून हळू हळू हळू, टाळ्या पण व्यवस्थित पडत नाही. हा काय हो, मुंबईवाले आले म्हणून थोडा आळस झालाय वाटत, प्रवासाने कंटाळले. म्हणून या निमित्ताने तुम्हाला विश्वास देतो, कुठलेही किंतु परंतु मनामध्ये बिलकुल ठेवू नका. आम्हालाही देशाच्या समोर एक आदर्श निर्माण करायचा. हा प्रकल्प आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा प्रकल्प आहे. पाटीलजींना विचारा, त्यांच्या प्रधानमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून नरडवे प्रकल्प असो किंवा अरुणा प्रकल्प असो, या दोन्ही प्रकल्पाकडे च्या बाबतीमध्ये सातत्याने आमच्याकडून माहिती मागितली जाते, सातत्याने पाठपुरावा केला जातो. जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा लगेच आमचे गिरीश महाजन साहेब फोन करतात आणि आम्हा लोकांना सांगतात की नितेशजी, प्रधानमंत्री कार्यालयातून माहिती मागितली जाते, चला तुम्ही लवकर हा प्रश्न सोडवा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, कुठल्याही मनात किंतु परंतु ठेवू नका. सकारात्मक पद्धतीने आज जशी आपण सुरुवात केलेली आहे, बघा गणेश चतुर्थीच्या 2 दिवसा अगोदरच आपण एवढी छान सुरुवात केली आहे. म्हणजे गणरायाचा आशीर्वाद आपल्याला असल्यामुळे आपल्याला कोणीही विघ्नामध्ये आणू शकत नाही, हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो. म्हणून परत एकदा ज्या अधिकारी वर्ग आहे सगळ्या जणांना प्रत्येकाने आपली आपली बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने निभावली आहे. एक असंख्य मंडळ आम्हाला आणि आमच्या संदेशजींना भेटायचे. आमचे मला वाटतं प्रदीप ढवळ रस्त्यात आहेत वाटतं. तेही जेव्हा मुख्यमंत्री जेव्हा आमचे एकनाथ शिंदेजी होते तेव्हा शिंदे साहेबांच्या समोर काही भूमिका आमच्या समोर काही बैठका तेव्हा त्या निमित्ताने झाल्या. पण तेव्हाचे जेव्हा जे आमचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी होते मॅडम तुमच्या अगोदर, त्यांनी फार प्रॉब्लेम करून ठेवले. माझ्या भाषेत केले तर वाट लावून टाकलेली. दोन भोसले नावाचे कोणतरी होते. आता मॅडम आल्या, मॅडमने थोडं जरा सुरळीत करायला प्रयत्न केला. ते भोसले असते तर आजचा दिवस दिसलाच नसता असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? हा, वाट लावण्याचं काम करत होता.
नाही तर त्याच्या नावाने निषेधाची सभा घेण्याची पाळी आली असती आपल्याला. म्हणजे चांगले सकारात्मक अधिकारी का लागतात? आपण जेव्हा आपल्या खिशातला काय मोबदला देत नाही, आपल्या पगाराचे काय अधिकारी देत नाही, शासन आहे. शासन ज्या पद्धतीने ठरवतं त्या पद्धतीने तुम्हाला मदत मिळते. आणि शासन महायुतीचं सरकार म्हणून, आमचे फडणवीस साहेब म्हणून अगं सगळ्याच्या सगळ्या अगर सकारात्मक असतील. फडणवीस साहेबांना जेव्हा मी ह्याबद्दल पूर्ण माहिती द्यायचो, ते कोणालाही नाराज करायचं नाही. प्रत्येकाला आपल्याला समाधान करून काय असेल शासनासमोर तू आणि गिरीश महाजनजी तुम्ही बसा आणि व्यवस्थित पद्धतीने चांगलं काम त्यांना लोकांना समाधान करा. आज बघा, खरं म्हणतो मी स्वतःला नशिबान समजतो. ज्या प्रकल्पाची सुरुवात आणि मुहूर्तमेढ माझ्या वडिलांनी झाली, पालकमंत्री म्हणून मला भूखंडाचे वाटप करण्याची संधी मला मिळाली, त्याचा मी स्वतःला नशिबान समजतो. आणि म्हणून आमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. तुम्ही संदेशजींना विचार साहेब, जेव्हा जेव्हा भेटतात आम्हाला दोघांना किंवा मॅडमला किंवा ढवळजींना विचारतात का बाबा त्याचं काय झालं, कुठे अडकलं. आपला हेडमास्टर जेवढा कडक असल्यामुळे आम्हाला काही स्कोप राहत नाही. आम्हाला लगेच समोर जाऊन उत्तरं द्यायला लागतात. आणि म्हणून त्याची काही तुम्ही किंतु परंतु ठेवू नका. सगळ्या अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचं काम हे मी माझ्या कारकिर्दीमध्ये करणार. आमच्याकडे वेळ घालवण्याचा प्रकार होत नाही आणि मी ते सहन करत नाही. आणि आता मंत्रालयामध्ये मी स्वतः बसलेलो आहे. गिरीश महाजन साहेब स्वतः तिथे आहे. काही तुम्ही चिंता करू नका. कुठेही काय अडथळा असेल आम्ही बसलेलो आहे म्हणतात. तुमच्या सेवेसाठी तिथे बसलेलो आहे. आज बघा, संदेशजीने आजचा दिवस निवडला. आज खरं म्हटलं तर मंत्रालयाचा दिवस आहे. सकाळी तिथे उपस्थित राहायचं असतं, पण मी त्यांना सांगितलं की बाबा पहिलं तुमचे लोकांचं भूखंड वाटप करायला येतो आणि मग मंत्रालयाच्या दिशेने जातो. कारण तुमच्या चेहऱ्यावर हा जे काही समाधान पाहायला मिळतंय ना, ह्याच्यापेक्षा मोठं पद नाही किंवा सुख नाही, हेही आवर्जून तुम्हाला या निमित्ताने म्हणून परत एकदा या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांचे आभार मान. अवघड असतं खरं म्हणलं, कारण काय असतं सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे व्हॉट्सअप जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. कोण काय आपले तिथे काय लोकांना फावल्या वेळामध्ये मोठे मोठे लेख लिहायला आवडतात, ते आपले लिहितात. मोठे मोठे प्रकल्पाची ग्रासरूटची काहीच माहिती नसते पण आपले लिहितात. पण तरीही प्रत्येकाने ह्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका ठेवली हे महत्वाचं आहे. प्रत्येकाला वाटलं की नाही हे शासनच आमचं काम करू शकतं. नितेश राणे असतील, संदेशजी असतील, हे सगळेजण एकत्र येऊन आमचं काहीतरी चांगलं करू शकतात. ही भूमिका तुमच्या प्रत्येकाची असल्यामुळे मी मनापासून परत परत तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. ही प्रक्रिया आता सुरू होते आहे. कुठेही न थांबणारी ही सगळी प्रक्रिया असेल. भूखंड वाटप तुमच्या अपेक्षेप्रमाणे आणि मोबदला तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्यवस्थित वेळेत पद्धतीने वाटप होणार, एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आपल्या सगळ्या शासनाचे सगळे अधिकाऱ्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.